भाग 22। मी परत आपल्या केबिनमध्ये आलो। गिल्डाची सुटका झाल्याचं समाधान व आनंद माझ्या मनात दाटला होता। पण केस संपल्यावर गिल्डा मला भेटली नाही याचं मला वाईट वाटलं, पण राग आला नाही। कदाचित भेटली असती तर मेडॉक्सनं मला व तिला सळो की पळो केलं असतं। मी वरांड्यात पाऊल टाकलं। एक लिफाफा माझी वाट पाहत होता। काय असेल म्हणून मी तो पटकन उचलला, फोडला आणि आतलं पत्र बाहेर काढलं। हे पत्र मियामीच्या रेडिओ इंजिनियर फर्म तर्फे आलं होतं। मजकूर सुकावा होता। त्यांनी मला एक जॉब दिला होता। वेतन मी आज जे कमावतो त्यापेक्षा कमी होतं, पण एक फायदा होता, मी कॅलिफोर्नियातून बाहेर पडू शकणार होतो। शिवाय दुसरा चांगला जॉब मिळेपर्यंत मी इथे टिकून राहू शकत होतो। माझी इच्छा होती की गिल्डानं माझ्यासोबत यावं। ती लॉस एंजलिसमध्ये कुठे राहत होती याची मला कल्पना नव्हती। मी जॉर्ज मॅकलिनला फोन लावला। तो म्हणाला मी तिचा पत्ता देऊ शकत नाही, ती काही तासांपूर्वी न्यूयॉर्कला निघून गेली आहे। तुम्ही मला पत्र दिलं तर मी तिच्याकडे पाठवू शकतो। मॅकलिनचा आवाज विरोधी व नाराजीचा होता। गिल्डाबद्दल जे ऐकलं ते मला धक्कादायक वाटलं। कदाचित प्रसिद्धी माध्यमांना टाळण्यासाठी तिने पाऊल उचललं असावं अशी समजूत करून मी घेतली। माझ्या योजनेची माहिती मिळाली तर ती मला येऊन भेटेल, आम्ही सुखाने राहू। मी तिला पत्र लिहिण्याचा निश्चय केला। मी जेव्हा पत्र लिहायला बसलो तेव्हा जितकं सोपं वाटलं तितकं ते सोपं नव्हतं, उलट कठीण वाटत होतं। मी खूप काही तिला लिहिणार होतो। माझ्या भावना अनावर होत होत्या। मी तिला लिहिलं की मियामीला जाणार आहे। माझ्या फर्मचा पत्ताही तिच्या सोयीसाठी लिहिला। मी तिच्यावर किती प्रेम करतो याचं वर्णनही केलं। शिवाय डेलेनीच्या मृत्यूला मी कारणीभूत नव्हतो हे सुद्धा मी लिहिलं व पत्र संपवलं। मियामीची गाडी पकडायला मी स्टेशनवर जायला निघालो तेव्हा वाटेत माझं पत्र जॉर्ज मॅकलिनच्या ऑफिसात देऊन मी पुढे गेलो। मी मियामीला लवकरच स्थिर झालो। 2 खोल्यांचं घर होतं, सर्व सोयी होत्या। मी खूप कष्ट घेऊन काम करीत होतो, पण मन बैचेन होतं कारण गिल्डाकडून प्रत्युत्तर आलं नव्हतं। शंकाही आली की मॅकलिननं फोनवर रागानं बोलला होता तेव्हा त्यानं माझं पत्र गिल्डाकडे पाठविलं असेल की नाही। मी पुन्हा दुसरे पत्र मॅकलिनकडे पाठवलं, पण ते मिळाल्याचं त्याने कळवलं सुद्धा नाही। पोस्टमन आला किंवा फोनची घंटा वाजली की मी आवेगानं लेटर बॉक्समध्ये धावत असे, फोन कानावाला लावत असे, पण निराशेशिवाय मला काहीच मिळालं नाही। मी तिच्याकडून एकच वाक्य ऐकण्यासाठी उत्सुक होतो की रिगन, मी येते तुझ्यासह राहायला, आपण सुखानं संसार करू। पण नियतीचा खेळ काहीतरी वेगळाच दिसत होता। गिल्डाचं पत्र तर नाहीच, पण साधा फोन सुद्धा तिनं केला नाही। मी तिच्यासाठी काय नाही केलं, नको ती जोखीम घेतली। शिवाय मी डेलेनीला मारण्यासाठी काय काय केलं हे सुद्धा ग्लेन कॅम्पला क्रॉस रोडवर भेटलो तेव्हा सर्व खरं सांगण्याचा मूर्खपणा करून बसलो। प्रेमात पडलेला माणूस मूर्खच असतो हे खरंय। 3 महिने असेच निराशेचे सावट घेऊन लोटले। गिल्डाचं काहीच कळलं नाही। मला आता खात्री झाली की गिल्डा आपल्यापासून खूप दूर गेली आहे। आपण तिला गमावून बसलो आहोत। 1 वर्षभर तिची आठवण करता करता मी तिला हळूहळू विसरायचं ठरवलं। 1 वर्षाच्या काळात मी रेडिओ डिपार्टमेंटचा प्रमुख झालो। आता माझी मिळकतही वाढली होती। 15 महिन्यानंतर माझ्या कामावर व कर्तृत्वावर खुश असलेल्या बॉसनं मला त्याच्या केबिनमध्ये बोलावलं। तो म्हणाला, मिस्टर रिगन, माझ्या मनात एक ठोस योजना आहे। कोणती? न्यूयॉर्कला एक डिक्स व कस्टर्ड मेड सेटची बॅच उघडण्याचा माझा विचार आहे आणि याचा इन्चार्ज ऑफिसर म्हणून तू जावंसं असं मला वाटतं। मी एका पायावर तयार झालो। मला अशी संधी हवीच होती। मी जाण्याची तयारी केली आणि न्यूयॉर्कला जाणाऱ्या विमानात बसलो। त्यापूर्वी मी न्यूयॉर्कला गेलोय असा मजकूर असलेले पत्र मी माझ्या शेजारणीला द्यायला विसरलो नाही। न्यूयॉर्कमध्ये माझी गिल्डाची कुठेतरी भेट होईल अशी आशा मनात उसळी मारू लागली। तशी भेट झालीच तर मी तिला माझ्याशी लग्न करण्याचा आग्रह करणार होतो। एकाच शहरात राहून भेट झाली नाही तर काय, शोध घेत राहायचं बस। या नवीन ब्रँडचं काम थाटात सुरू झालं। ग्राहक दिवसेंदिवस वाढू लागले। एक दिवस एक ग्राहक माझ्याकडे आला। हा नेहमी येणारा होता। त्याला कस्टम मेड रेडिओग्राम विकत घ्यायचा होता। याचं नाव हेनरी फुल्लर। तो ठेंगणा आणि लठ्ठ होता। वय 70 असावं। तो कॅडिलॅक कारने आला होता। गाडी चालवायला शोफर होता, म्हणजे तो श्रीमंत होता हे स्पष्ट होतं। मला त्याच्याकडून मोठी ऑर्डर मिळण्याची बरीच आशा होती। मी प्रत्येकाची गरज भागवीत असे। ग्राहकाला रिकाम्या हाताने परत पाठवायचं नाही असं माझं धोरण। आवश्यकतेनुसार ग्राहकाच्या अपार्टमेंटमध्ये जाऊन त्याला हवी ती वस्तू कोणत्या खोलीत योग्य राहील याबद्दल सल्लाही देत असे। मी फुल्लरला हे सांगताच तो खुश झाला। त्याला उत्तम सेवा हवी असे। पैसे किती लागतील याचा विचार तो कधीच करीत नसे। फुल्लर मला म्हणाला, आज दुपारी तू माझ्या घरी जा। मी त्यावेळी घरी नसेन। बायकोला सांगून ठेवतो की तू येणार आहे। ती तुला सांगेल रेडिओग्राम कुठे ठेवायचा तो। माझ्या फर्मचा एक नियम होता की खूप महाग वस्तू घेणारे खरंच त्या पात्रतेचे आहेत की नाही हे जोखून पाहणं
त्यामुळे मी क्रेडिट इन्व्हेस्टिगेशन ऑफिसात चौकशी केली. कारण एकच की खूप महाग वस्तू तयार करायला सांगायचं आणि ग्राहकांना ती न्यायचीच नाही किंवा हप्तेवारीने द्या असं म्हणायचं, हे मला परवडणारं नव्हतं. मला फुल्लर बद्दल माहिती मिळाली. हेनरी फुल्लर हा स्टॉक ब्रोकर होता व त्याची संपत्ती $4 मिलियन होती. नदी किनारी त्याचा स्वतंत्र बंगला होता. त्याने 3 लग्न केली होती. तिसरे लग्न 6 महिन्यापूर्वीच झाले असं मला सांगण्यात आलंय. मी दुपारच्या वेळी फुल्लरच्या बंगल्यावर पोहोचलो. हा बंगला म्हणावा की पेंट हाऊस असा मला प्रश्न पडला. सर्वात उंच छपरासारखं बांधकाम होतं व त्याखाली एक सुंदर बाग होती. यावरून न्यूयॉर्क शहराचं विहंगमय दृश्य दिसे. डोळ्यांचं पारणं फिटावं अशी ही वास्तू होती. बंगल्याचं लोखंडी दार कमानदार व सुंदर होतं. गेट बाहेर असलेलं बटन दाबताच एक इंग्रज गेटमधनं दार उघडलं. त्याच्याकडे पाहिल्यावर असं वाटलं की हा सिनेमाच्या पडद्यातून बाहेर आला की काय. त्यानं मला अदबीनं नमस्कार केला व बैठकीत नेलं. हे बैठकीचं दालन 40 फूट लांब व भरपूर रुंद होतं. परंतु या प्रचंड हॉलची सजावट 18व्या शतकाची होती. भिंतीवर पाईन वृक्षाचं कोरीव डिझाईन होतं. लँडस्केप पाहून मी इतका तन्मय झालो की नजर हटवूच नये असं वाटत होतं. एक शौकीन श्रीमंतीचा सोनेरी चंदेरी लेप संपूर्ण हॉलमध्ये परावर्तित होत होता. ठिकठिकाणी सौंदर्य दृष्टी वापरून इटालियन प्राचीन सुधारणावादी पेंटिंग्स रांगलेली होती. त्यांच्याकडे पाहून ते वास्तव आहे असंच वाटे. त्या बटलरनं मला हॉलवजा बैठकीत बसवलं आणि तो आत गेला. त्याच्या बोलण्याचा आवाज मला स्पष्ट ऐकू येत होता. तो सांगत होता, मॅडम, साहेबांनी सांगितलेला रेडिओवाला माणूस बाहेर आलाय. मी त्यांना बैठकीत बसवलं आहे. ठीक आहे हार्कनेस, मी बघते, तू जा. बटलर हार्कनेस बाहेर येऊन पलीकडे निघून गेला. त्या बाईचा आवाज ऐकून माझ्या कानात प्रतिध्वनी उमटला व वाटलं हा आवाज आपण ऐकला आहे, परिचयाचा आहे. 2 सारखे आवाज असू शकतात. प्रत्येक स्त्रीचा आवाज गिल्डाचाच असतो असं थोडंच असतं. मला स्वतःलाच भरकटल्यासारखं वाटलं. त्या आवाजाची मालकीण बाहेर आली. ती गिल्डा होती. माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. होय, ती गिल्डाच होती. तिनं मला पाहिलं आणि ती एकदम थबकलीच आणि एकटक माझ्याकडे पाहू लागली. माझ्याप्रमाणे तिलाही आश्चर्याचा धक्का बसला असणार. तिनं बॉटल ग्रीन रंगाचा ड्रेस घातला होता. कॉलर व पॉकेट्सवर लोंबत्या चांबडी वाद्या बांधल्या होत्या, ज्या मला सांगत होत्या या ड्रेसची किंमत बेसुमार आहे. रिगन, मी स्वतःला विचारलं, तू गिल्डाला असा महागडा पोशाख घेऊ शकला असता? अर्थात उत्तर नाही, हेच असणार. गिल्डाचे तांबूस रंगाचे केस तिच्या सुंदर डोक्यावरून वेटोळ्या मारून सजवले होते. तिच्या हातात सोन्याच्या हिरेजडित बांगड्या होत्या. बोटात सोन्याची रिंग, कोंदणात बसलेली अंगठी. ती अक्षरशः रूपगर्विता सौंदर्य साधनांनी दिसत होती. गिल्डाचे हे रूप अवर्णनीय होतं. गिल्डाच्या चेहऱ्यावर प्रथम आश्चर्य, नंतर भीती व शेवटी राग स्पष्ट दिसत होता. तिनं स्वतःला सावरलं. ती भानावर आली. मग तिचा चेहरा भावहीन ठोकळेबाज झाला होता. तिनं दार लावून घेतलं. मग मला विचारलं, तू इथं काय करतो आहेस? मी इथं एका कामानिमित्त आलोय. तू इथे अचानक भेटशील असं मला वाटलंच नाही. मी तुला वेड्यासारखा शोधत होतो पण भेटली नाहीस. पत्र नाही, फोन नाही, काही नाही. माझं पत्र मिळालं नाही का तुला? मॅकलिनच्या ऑफिसात देऊन मी आलो होतो असं म्हणून मी भाववेगाने तिच्याकडे सरकू लागलो. माझ्यापासून दूर राहा, पुढे येऊ नकोस, ती कठोरपणे म्हणाली. मी ब्रेक लावल्यासारख्या जागीच थांबलो. भिंतीवर आपटून थांबावं तसा. तू पत्र का लिहिलं नाहीस गिल्डा? किती मी वाट पाहिली, केवढी आशा लावून बसलो होतो मी बोलायचा थांबलो. ती मला नखशिकांत न्याहाळत होती. तिच्या नजरेत राग, तिरस्कार, घृणा हे सर्व भाव होते. मला जाणीव होती की मी माझं व्यक्तिमत्व प्रभावी नव्हतं. सूट जुना होता. मोजे घाणेरडे व जोडे झिजलेले होते. रेडिओ टीव्ही हाताळताना मळलेले होते. मी रेडिओ इंजिनियर होतो. इथल्या गर्भश्रीमंती थाटात मी कुठेच बसू शकत नव्हतो. तू इथे काय करतो आहेस? गिल्डानं आवाज चढवून विचारलं. मी रेडिओग्रामसाठी इथे आलोय गिल्डा. माझ्याकडे अशी पाहू नकोस. मी अजूनही तुझ्यावर प्रेम करतोय. पण तू इथे काय करते? तू त्याची सेक्रेटरी आहेस का? नाही, मी त्याची पत्नी आहे. हे वाक्य कानी पडताच मला असं वाटलं कुणीतरी छातीवर मुष्टीप्रहार केला आहे. म्हणजे तू मिस्टर फुल्लरची बायको आहेस? मी त्वेषाने म्हणालो. तू त्या जुन्या खोडाशी लग्न केलंस तर? तू माझा विश्वासच बसत नाही. मी मिसेस हेनरी फुल्लर आहे व हे सत्य आहे, ती थंड व सपाट आवाजात म्हणाली. आता व यानंतर तू माझा कोणी नाहीस, हे लक्षात ठेव. मी जागीच खांबासारखा उभा राहिलो. सर्वस्व गमावल्यासारखा. छातीत वेदना होत होती. मनात दुःख होत होतं. स्त्री स्वार्थासाठी कुठल्याही टोकाला जाऊ शकते याची बोचरी जाणीव झाली. मी तिचं अभिनंदन करण्यासाठी म्हणालो, हार्दिक अभिनंदन गिल्डा. क्षणात तू गर्भश्रीमंत झालीस. माझा शेवटचा शब्द उच्चारला गेला नाही तोच ती म्हणाली, हे पहा रिगन, तू जर मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केलास तर तुझी खैर नाही. मी तुझी अशी अवस्था करवीन की तुझा टाचा घासत राहशील, हे लक्षात ठेव. मी तुला ब्लॅकमेल कशाला करू? मी जिच्यावर प्रेम करतो तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
केवळ तुझ्यामुळे मला प्राणपणाला लावून कोर्टात उभं राहावं लागलं, हे मी कधीही विसरू शकणार नाही व याकरिता मी तुला माफ करणार नाही, समजलं? आता चालता हो. पण तुझ्या नवऱ्यानंच मला रेडिओग्राम तयार करण्यासाठी व योग्य जागा पाहण्यासाठी इथे पाठवलंय, त्याचं काय? मी नवऱ्याला रेडिओग्राम बद्दल सांगेल. नाऊ गेट लॉस्ट, पुन्हा येऊ नकोस. ठीक आहे गिल्डा, मी जातो, पुन्हा तुझ्यासमोर येणार नाही, तू सुखात राहा. गिल्डा पाठ फिरवून बैठकीच्या दुसऱ्या कोपऱ्यात गेली व एका मासिकाची पानं चाळू लागली. बटलरने मला बाहेरचा रस्ता दाखवला. मी बाहेर आलो. असं अकल्पित काही घडेल याची मला कल्पनाही नव्हती. आज मला जीवनातलं एक रहस्य कळलं. माणूस आज सुखी राहतो कारण उद्या काय घडणार आहे हे त्याला आधी कळत नाही म्हणून. मी परत आपल्या फॉर्ममध्ये आलो, अगदी बर्फ होऊन. 3 आठवड्यानंतर वर्तमानपत्रात बातमी आली की हेनरी फुल्लरचा मृत्यू झाला. हेनरीच्या मृत्यूची बातमी पेपरमध्ये वाचून मला वाईट वाटलं. बातमीत लिहिलं होतं, टेरेसच्या पायऱ्यांवरून घसरून पडल्यामुळे त्याची मान मोडली व मृत्यू झाला. सध्या चौकशी सुरू आहे, कोर्टात केस सुरू आहे. माझ्या मनात भीतीचं सावट उभं राहिलं. मी कोर्टात हजर राहण्याचा निश्चय केला. कोर्टात मी अगदी मागच्या रांगेत बसलो होतो. समोरचे सर्व बाग अप टू डेट पोशाखात असलेले उच्चभ्रू श्रीमंतांनी भरलेले होते. कोर्टरूम लहानशीच होती. मी बसल्यावर सहज वळून पाहिलं तर माझ्या शेजारच्या सीटवर मेडॉक्स बसलेला होता. त्याला पाहून मी हबकलोच. नॅशनल फिडेलिटीचा मेडॉक्स. माझ्या डोळ्यांसमोर डेलेनीची ट्रायल उभी राहिली. मेडॉक्सनं माझ्याकडे विशेष आस्थेनं पाहिलं नाही, फक्त ओळखलं असं मान डोलावून सुचवलं. तो म्हणाला, मी आता ऑफिसच्या कामाने आलो होतो. म्हटलं बघूया इथे काय होतंय ते. इतिहासाची पुनरावृत्ती होते असं म्हणतात. ती खूप लवकर ट्रेंड होते. त्या बिचाराला दुखापत झाली नाही, त्यामुळे तिला काळजी करण्याचं कारण नाही. हा ती कोणाला उद्देशून म्हणतोय हे माझ्या लक्षात आलं, पण मी काहीच बोललो नाही. पुढल्या क्षणी मॅकलिनसह गिल्डा आली. तिने दुःखसूचक काळे कपडे घातले होते. त्यातही ती सुंदर दिसत होती. मॅकलिननं तिला खुर्ची दाखवली. ती बसली. मॅकलिन वाजवीपेक्षा जास्त आदबीनं तिच्याशी वागत होता. चौकशी आयोग ही तिच्याशी विशेष खासमखास व्यक्ती म्हणून वागत होता. अंड्याच्या टरफलापासून ती तयार झाली होती की काय न कळे. पुरावा मांडताना असं सांगण्यात आलं की टेरेसवरील बागेत एक पार्टी साजरी होत होती. सर्व उच्चभ्रू श्रीमंत पिण्यात व खाण्यात रममाण झाले होते. पार्टीतून फिरताना फुल्लर विस्की आणि शॅम्पेन पित होता. त्याचं पिणं बराच वेळेपासून सुरू होतं. त्याला दोन्ही पायांवर नीट टोल सांभाळून उभं राहणंही कठीण झालं होतं. बाहेर हवा सुद्धा गरम होती. त्यामुळे जेवणानंतर सर्वजण छपराखालील बागेत जाऊन बसले. काही खालच्या टेरेसवर गेले, शहराची रोषणाई जवळून पाहायला. फक्त गिल्डा आणि फुल्लर वरच्या पायरीवर उभे होते. एकाएकी फुल्लरचा तोल गेला व तो पायऱ्यांवर आडवा पडला. गिल्डाने त्याला सावरायचा प्रयत्न केला, पण उशीर झाला होता. सर्वजण धावत आले, पण फुल्लर मरण पावला होता. मेडॉक्स पुटपुटला, हा सर्व $4 मिलियन खेळ आहे. बिचारा फुल्लरला मृत्युमुखी पाडणं हा तिच्यासाठी पोरखळ होता. हिस्ट्री रिपीट. बचाव पक्षातर्फे जे निवेदन केले गेले त्याबद्दल कुणाच्याही मनात शंका नव्हती. अनेकांनी हा अपघात पाहिला होता. चौकशी आयोगानं फुल्लरला हा खूप प्यायला होता यावर भर दिला नाही. वरच्या पायरीवर उभा असताना त्याला अचानक गरगरल्यासारखं वाटलं आणि त्याचा तोल गेला. आयोगानं विधवा झालेल्या गिल्डाला सहानुभूती व्यक्त केली. नंतर सर्वजण शोकमुद्रा धारण करून न बोलता बाहेर पडले. सर्वप्रथम बाहेर पडणारी गिल्डाच होती. तिने रुमालानं डोळे पुसले व डोक्यावर रुमाल ठेवूनच ती बाहेर पडली. तिचं माझ्याकडे लक्षच नव्हतं. मॅकलिननं तिच्या दंडाला धरून तिला आधार देत होता. वेल वेल, मेडॉक्स म्हणाला, कोण म्हणतं खून करून सुद्धा सुटका होत नाही म्हणून? पण विम्याचे पैसे मात्र मी मिळू देणार नाही. मी कोर्टाबाहेर पडलो तेव्हा गिल्डा व मॅकलिन पिवळ्या लाल रंगाच्या कॅडिलॅकमधून जाताना मला दिसले. यावेळी गिल्डा ताजीतवानी टवटवीत दिसत होती. ती मॅकलिनकडे अपेक्षेने पाहत त्याला रेलून बसली होती. मी माझ्या रेडिओ टीव्ही शॉपकडे पायीच जायला निघालो. माझं मन विचारात मग्न होतं. मला डेलेनीचे शब्द आठवले. आम्ही वरांड्यात बसलो होतो तेव्हा डेलेनी म्हणाला होता, रिगन, माझ्या बायकोची खरी समस्या काय आहे ठाऊक आहे? ती पैशासाठी पागल होते. तिचा देव म्हणजे पैसा. तरी नेहमी पैशाचाच विचार करीत असते. मी क्षणभर थांबलो. मनात विचार आला, गिल्डानं डेलेनीला सायनाइड पाजलं होतं का? गिल्डानं फुल्लरला धक्का देऊन जिन्याच्या पायऱ्यावरून खाली पाडलं असेल का? मेडॉक्सचं मत खरं मानायचं का? नाही, असं नसेल. माझं गिल्डावर प्रेम होतं आणि राहील जीवन अंतापर्यंत. श्रोते हो, या कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी उजवीकडे दिलेल्या लिंकवर क्लिक करा. इथे तुम्हाला पुढचा भाग मिळून जाईल. तसेच चॅनलवर नवीन असाल तर लोगोवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद.